आझाद समाज पार्टीतर्फे मी स्वतः व माझे सहकारी सर्व पार्टीमधील मित्र यांनी आम्ही महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर उपोषण लावलं होतं। आज रोजी 3 दिवस झाले आम्ही इथं बसलेलो होतो। त्याच अनुषंगाने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांनी आज आमची दखल घेऊन आम्हाला तिथं शिष्टमंडळाला बोलवण्यात आलं व त्यानंतर त्यांनी आमच्या 5 मागण्या होत्या। त्याच्यातली पहिली मागणी होती की शहरामधील जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत किंवा घरं गेलेले आहेत, जे घर आज जे नागरिक झालेले आहेत, तर यांना तुम्ही पंतप्रधान आवास योजना किंवा म्हाडा यामध्ये दाखल घेऊन घरं देण्याची ही एक पहिली मागणी होती। 10,000 विषयाची तो आता प्रथम स्वरूपी होणार का? हो, नंतर मग ते 4 टप्प्यात बाकीचे होणार बस। मग त्याच्यामधलं आमचं असं म्हणणं तुम्ही जे 5% देणार आहे 40,000 रुपये त्याच्यामध्ये बाकीच्या नंतर सोडून तुम्ही पहिले यानंतर 2,000 एवढं ज्या लोकांना हे द्या। हा बरोबर आहे। 40,000 की 2,000 आहे 5% सहभाग देऊन देणं समजा 5% घरात 40,000 रुपये त्याच्या 2,000 होतात। ते तुम्ही प्राधान्य 10,000 घर बांधणार आहे त्याच्यामध्ये देण्याच्या आता काम चालू आहे। तेवढं ते साहेबांना म्हणजे त्यांना विचारलं साहेबांचं मंजुरी घेऊन आणलं तरी हो साहेब चला चांगलं हे घ्या ना अजून कोणी अरे घ्या ना पाणी प्यायला पाणी अरे घ्या दादा पाणी चाय आ गई चाय दो फहीम भाई इधर एक मिनट सर थोड़ा सा कार्य करे नाही का त्यांचे अनेक तनपुरुष तनपुरुष आहेत। बावीस जुलै रोजी आझाद समाज पार्टीतर्फे मी स्वतः व माझे सहकारी सर्व पार्टीमधील मित्र यांनी आम्ही महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर उपोषण लावलं होतं। आज रोजी 3 दिवस झाले आम्ही इथं बसलेलो होतो। त्याच अनुषंगाने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांनी आज आमची दखल घेऊन आम्हाला तिथं शिष्टमंडळाला बोलवण्यात आलं व त्यानंतर त्यांनी आमच्या 5 मागण्या होत्या। त्याच्यातली पहिली मागणी होती की शहरामधील जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत किंवा घरं गेलेले आहेत, जे घर आज जे नागरिक झालेले आहेत, तर यांना तुम्ही पंतप्रधान आवास योजना किंवा म्हाडा यामध्ये दाखल घेऊन घरं देण्याची ही एक पहिली मागणी होती। दुसरी मागणी जे गाळे छोटे व्यावसायिक होते जे आज त्यांची रोजगारी संपलेली आहे, यांना बाजार संकुलांमध्ये 9 वर्षाच्या करारनाम्यानुसार तुम्ही गाळे द्यावे हे त्यांनी मान्य केले। त्यानंतर तिसरी मागणी अशी होती की जे धार्मिक स्थळ व प्रवेशद्वार बुद्धविहारे मस्जिदी वगैरे असतील की त्यांना तुम्ही 37 च्या अंतर्गत महानगरपालिकेने त्वरित हे काय तोडले असेल किंवा तोडणार असतील अतिक्रमणामध्ये तर त्या त्यांनी ताबडतोब जागा देऊन कुठेतरी अवेलेबल करून बांधून देण्यात यावे। व चौथी मागणी अशी होती की जे कलेक्टर ऑफिस समोर आमच्या मायमावल्या गेल्या 4-5 महिन्यापासून उपोषणाला आपलं आंदोलन चालू आहे त्यांचं पाण्या पावसात, तर त्यांनाही त्यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरं देणार आहे असं आम्हाला सांगितलं। व त्यानंतर 5वी मागणी आमची अशी होती की ज्या स्लम झोपडपट्ट्या आहेत आता अतिक्रमणात त्यांनी समोरच्या घरं आमच्या पाडलेल्या आहेत व उर्वरित जेवढी जागा आहे ती यांनी PR कार्ड आहे त्याला लागू करावे किंवा गुंठेवारीमध्ये घ्यावे। तर त्यांनी ते आम्हाला सांगितलं की आम्ही कमी दरामध्ये स्वतः हे करून अगदी माफक याच्यामध्ये शुल्क आकारून आम्ही ते लागू करू व त्यांना
पुढे चालून प्रॉब्लेम होणार नाही असं गुंठेवारी करून घेऊ. अशा आमच्या 5ही मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिलेल्या आहेत व त्यावर मान्य केल्यामुळं आम्ही आज रोजी 3रा दिवस उपोषणाचा असून उपोषण सोडले असं मी सर्वांना जाहीर करतो. व त्यांनी मला यासाठी येऊन मदत केली असे माझे मार्गदर्शक किशोरांना म्हस्के, त्यानंतर माझे मित्र विजू भाऊ विचारे असतील, सोडकर, असे दादा, असे सर्व व पक्षाचे आमचे वरिष्ठ व त्यानंतर शहरामधील नगरसेवक, त्याच्यानंतर काही मित्रपरिवार यांनी येऊन जी भेट दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहोत व जय भीम.